शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण तांबेरी परिसर ह्या ठिकाणी आलेलो आहोत. तर इथं आपले एक जुने युजर आहेत. तर त्यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आज आपण आलेलो आहे. तर त्यांनी जवळपास मागच्या 4-5 वर्षापासून एससीटी वैदिकचा वापर केलेला आहे. तर आज त्यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अण्णासाहेब भाऊसाहेब जाधव, राहणार कोलार खुर्द, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. बरं, आता इथं आपले डाळिंबाचे किती झाड आहे? आपले हे आता हे मोठे जे 4थ्या वर्षाला आहे ना, हो, ते 760 झाड आहे. बरं, ओके. म्हणजे 4थ्या वर्षाचे म्हणजे 2 बाग आहेत आपल्याकडे? हो, 2 बाग आहेत. बरं. ती पहिल्या वर्षाची, मागची पलीकडची. आणि ही किती वर्षाची? ही 4थ्या वर्षाची. आता ही 4थ्यांदा पीक होईल. 4था बहार आहे. 4था बहार. ओके. याचं जे पहिलं पाणी ते कधीच आहे? याचं 23 फेब्रुवारीचं पाणी आहे. 23 फेब्रुवारी. हो. मग आता किती महिन्याची बाग झाली आज आपली? 5 महिने झाले मला वाटतं. 5 महिने कंप्लीट झाले. कंप्लीट झाले. बर, याला आपण बेसल डोस कशा पद्धतीने दिलेला आहे? आपण त्याला कृषी अमृत, हो, RNPH 3 किलो भरलेलं आहे. बर. आणि आपलं सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड आणि त्याचा बेसल डोस करून आपण. किती बेसल डोस झाले? त्याचे 3 बेसल डोस झाले. 3 बेसल डोस झाले. बर. सर, आपण बघतोय की पूर्ण जे झाड आहे, पुढे आहे ना सर, बघा मधून जे सगळे फळ आहेत ते मेन काढायला लागलेले आहेत पूर्ण. बरोबर आहे. आता ह्या बागेमध्ये आतापर्यंत तुमचे किती बेसल डोस झाले असतील मागच्या 3-4 वर्षापासून? 3-4 आता मागच्या वर्षी 2च केले होते. बर. ते 2 केल्यामुळे थोडासा साईजला वगैरे फरक पडला होता. बर. या वर्षी 3 केले. 3 केले. 3. एका झाडावर किती माल असेल? एका झाडावर कमीत कमी 70 किलो असेल. 70 किलो माल असेल. बरोबर आहे. सर, आता डाळिंबामध्ये तुमचं खूप मोठं काम आहे. बरोबर आहे. जवळपास तुम्ही पण करोडपती झालेला आहे डाळिंबातून. बरोबर आहे. पण ह्या बागेविषयी तुम्हाला काय वाटतं? आता या बागेत जर पाहायला गेलं तर रेग्युलर युजर असल्यामुळं जे बागाची जी कंडिशन आहे आज बघायला भेटते. आज जर पाहायला गेलं तर एकसारखं फळ, टोटली एकसारखं फळ प्रत्येक झाडावरती दिसते. तसं जर पाहायला गेलं तर जे आपले केमिकलचे बागा असतात तर तिथं फळामध्ये व्हेरियंट राहतं, किंवा छोटे राहतात, मोठे राहतात, किंवा त्याच्यावरती डागांचं प्रमाण जास्त राहतं, सर्कस पोळा राहतो. आता जर आपण पाहिलं, मागे जर पाहिलं तर एकही झाड आपल्याला असं गल्ली मोकळी दिसत नाही, ती पूर्णपणे भरलेली दिसते. बरोबर. आणि अंतर जर पाहिलं तर 14-9चं अंतर आहे. आज जर पाहायला गेलं तर शेतकरी बऱ्यापैकी 6-7 किंवा 6-11 किंवा असे 4-6 असे अंतर ठेवतात. तर मला प्रत्यक्ष शेतकऱ्याला एक सांगणे की आपले जे आदर्श शेतकरी अण्णासाहेब जाधव, तर त्यांचे गेल्या 4 ते 5 वर्षापासून रेग्युलर बाग आहे. त्यांनी शरद किंग पण आहे त्यांच्याकडं, आज भगव्याचा पण बाग आहे, शेंद्रीचा पण बाग आहे. तर आज बागाची जर कंडिशन पाहिली, गेल्या मे महिन्यापासून, मेच्या 5 तारखेपासून पाऊस चालू आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर एक 90 दिवसाच्या पुढे पाऊस चालू आहे. बरोबर ना? 90 दिवस. हा, म्हणजे ह्या वर्षी पावसाचं प्रमाण पण जास्त आहे. मे पासून ऊनच नाही. मे पासून तसं पाहायला गेलं तर पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये आज जर बागाचं पाहिलं कंडिशन तर एकदम जबरदस्त आहे. इथून मागे तुम्ही बाग पिकवतच होते आणि जसे एससीटी वैदिक मध्ये आले तर तुम्हाला काय वेगळे पण वाटलं ना आज बागाची काय कंडिशन? वेगळे पण म्हणजे आता तसं जर विचार केला तर आता ही काळी जमीन इथं बरोबर. हा, डीप सॉइल जमीन आहे. पूर्ण डीप सॉइल, म्हणजे ही डाळिंबाची नाहीच. पैसे वाहतात म्हणून आपण लावलेले. करतोय. लखपती पीक आहे थोडक्यात. बरोबर, लखपती पीक. आणि याचं कसं आहे, आपण कृषी अमृत बेसल डोस भरले, 3 डोस भरले. आता बाकीचे जे शेतकरी ह्याच पिरियड मध्ये, ह्याच वर्षी मे पासून ऊन नाही, बाकीचे शेतकरी डाग आणि वगैरे हैराण बागच नाही राहिले. आणि हैराण म्हणलं, डाग आपल्याकडे आला नाही. बरोबर. त्याला काय, डीप सॉइलला मुळी चालू राहिलेली आहे आपली. बरोबर. आणि डीप सॉइल म्हणजे कसं, पाऊस झाला म्हणजे कडक होती. बरोबर. आपली कृषी अमृत बेसल डोस मुळे एकदम उकरलं पूर्ण काळ निघते सर. बरं, आता इथं बेसल डोस तुम्ही इथं टाकलेला आहे ना? पूर्ण जर पाहिलं तुम्ही तर एकदम काळ पांढरी मुळे बघा. हा मायक्रो कृषी अमृत बाग आहे, तुम्ही बघू शकता. हे छोटा सफेद. हो. आणि बोटाने जमीन उकरली एकदम जबरदस्त. हे मुळी वरची वर.
टोटल तुम्हाला इथं काळच बघायला भेटेल. ठीक आहे. आज जर पाहायला गेलं तर तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने किती किलो हे कृषी अमृत चौथ्या झाडाला टाकलं RNP किती टाकलं? आता आपण किलोचा हिशोबच नाही केला बरं का, गोण्यांचा हिशोब केला. बरं किती कोण्या टाकलं तुम्ही? याला 700 झाडांना जवळजवळ 70 गोण्या टाकल्या होत्या. 70 गोण्या. असे किती बेसल डोस केले तुम्ही? असे आपण 3 बेसल डोस केले. 70 बॅगचे हो. म्हणजे 70 म्हणल्यावर बरोबर 200 बॅग गेल्या जवळपास कृषी अमृत. आणि RNPH किती गेला असं सगळं? RNPH एकरी 3-3 किलो प्रत्येकाला टाकलं म्हणजे प्रत्येक बेसलला म्हणजे 9-10 3 किलो किलो 9 किलो ते गेलं. म्हणजे 9 दुने 8 ते 36 किलो गेलो तुमचं RNPH. आणि सॉइल चार्जर किती गेला आतापर्यंत? सॉइल चार्जर दर आठवड्याला आपण 2 लिटर सोडताय? रेग्युलर चालू रेग्युलर चालू. 2 लिटर सोडलं. किती गेला असं टोटल आतापर्यंत? टोटल आता त्याने पण बरेच गेला असं. 2-3 ड्रम तरी 40-45 लिटर गेला. जास्त गेला सर. 100 लिटर जरी पकडलं तुम्ही 8 दिवसाला तरी पण बघा ना 5 महिन्याची बाग झाली ना आता. आता एकंदरीत जर बघायचं झालं सर तर आपण बघतो की जेव्हा एवढे फळं लागतात कोणत्याही झाडाला तर तिथे काय होतं की तुमचे झाड ट्रेस मध्ये जातात. बरोबर आहे सगळं सर? बरोबर. परंतु तुम्हाला दिसतंय का कोणतं झाड ट्रेस मध्ये गेलेलं आहे इथं? ट्रेस मध्ये कॅनोपी फ्रेश आहे. कॅनोपी फ्रेश आहे आणखी. आणि पहिल्यापासून तर शेवटपर्यंत झाड एकसारखं आहे. एकसारखे तुम्ही वेरियंट काहीच नाही. वेरियंट काहीच नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट ही अशी बाग बघायला तुम्हाला भेटणारच नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला बाहेर जावं लागेल. बाहेर जायला बरोबर. मिनी इस्रायलच तिथं. मिनी इस्रायलच आहे. म्हणजे हे जर तुम्ही इथं डायरेक्ट ऍपल वाटतंय ते सर. बघा ना हे चमक बघा फळावरची जवळ आणा. आता हे फळं बघा ह्याच्यावर डाग तर नाहीच आहे कसला परंतु चमक बघा त्याच्यावर. आता ऊन पडले आणखीन जास्त चमकायला लागले. हे बघा हे बघा. याला ब्रास कटर मारले ना? हो ग्रास तणनाशक कटर माहीतच नाही. नाही तणनाशक नाही. तणनाशक अजिबात तणनाशक नाही. माहीतच नाही. बर. तुमच्या आतापर्यंत किती फवारण्या झाल्या? आता शेतकऱ्याचं कसं असते बाबा डाग नाही त्यांनी भरपूर फवारण्या घेतल्या असेल खर्च भरपूर गेला असेल म्हणून एवढी चांगली बाग आली. ते किती फवारण्या झाल्या आतापर्यंत? 25 झाले असं. 25 फवारण्या झाल्या 5 महिन्यामध्ये. बर. आणि एकंदरीत तुमचा एकरी किती खर्च गेला? तरी तसं अजून काढला नाही काढला पण 2-3 लाख रुपये गेला. किती झाडांचा? किती समजा 760 झाडांचा. 760 झाडांचा. जवळपास 2 एकरचा प्लॉट. बरोबर ना? म्हणजे तरी पण तुमचा 1-1.5 लाख रुपये एकरी खर्च झालाय. आणि त्या पट्टीत तुम्हाला त्याचे बेनिफिट दिसत आहे झाडावर. आता हे मागचं फळ जर पाहिलं सर हे बघा. आता ही जी काडी तर मेन काडीला फळं लागली होती सगळे बघा हे मधले ते बघा मध्ये असे जर फळं लागले तुम्हाला वाटतं हायस्ट साईज किती होईल सर याची? 400, 500, 700 पर्यंत जाऊ शकतं सरासरी. ते जास्त तरी सरासरी आपली 400 धरा. 400 सरासरी 400. 400 म्हणलं तरी पण किती टन माल जाईल 750 झाडामध्ये तुमचं? 750 20 टनचे आहे आपलं. 20 टन कमीत कमी निघायला पाहिजे. निघायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? 20 टनाला आवरेल? नाही जास्त निघत माल. आता याच्यामध्ये साईज पण होणार आहे. साईज होणार 100 ग्रॅम जरी फळाची साईज वाढली हो. तर सगळ्या प्लॉट मध्ये किमान 1 टन माल वाढत. आणि 1 टन माल वाढला तर आता 5 महिने झाले. अजून आपल्याकडे 2 महिने बरोबर ना? म्हणजे एक 2 महिना अडीच महिने पकडा. 2 महिने. पण आता जर समजा आता जरी गेलं तर 2 कॅरेट सहज निघत. सहज निघत. म्हणजे 40 किलो सहज अजून निघत. कम्प्लीट 40 दिवस बाकी आहे त्याला. बरोबर. म्हणजे अजून 1 ते 1.5 महिना बाकी बाकी बाकी. आणि आज जर पाहायला गेलं तर 1.5 महिना म्हणजे या सीजनला 1.5 महिना बाग ठेवणं म्हणजे रिस्क आहे. आणि त्या रिस्कला आपलं जे SCT वैदिक आज आपल्याला साथ देत आहे हो. तर ते एकदम जबरदस्त आहे. आणि हे आत्ताची युजर नाही. हे गेले असं 4 ते 5 वर्षापासून युजर रेग्युलर युजर असल्यामुळे त्यांना त्याचा बेनिफिट जास्त भेटतो. बरोबर आहे. सर प्रत्येक वेळी ग्राम सर काय सांगतात हो. तुम्ही एका पिकाला वापरलं हो. जी मागची झिजी ती भरून निघाल्यानंतर दुसऱ्या पिकाला रिझल्ट भेटेल. बरोबर आहे. त्याच पद्धतीने हे रेग्युलर 4-5 वर्षापासून वापरताय म्हणून आज रिझल्ट दिसत आहे. रिझल्ट आज जर पाहायला गेलं तर कुठे मोठं तेल्या पण दिसतंय. हो. ह्या स्टेपला बाग तेल्या जर आला तर शेतकऱ्याचा जीव वर खाली होतो. बरोबर. आणि वर खाली होत असताना अण्णासाहेबांचा जो बाग आहे तो आहे त्या स्टेजला त्याला थांबलेला आहे. म्हणजे तुम्ही जर पाहायला गेलं तर आज तर नाशिक मारला असतं तर बऱ्यापैकी सर्कस पोरा वाढला असता. बरोबर. डाग वाढले. हा बाकीचं जे केमिकल मध्ये जास्त तुम्ही पोषण दिलं असतं तर आजपर्यंत बाग सुद्धा टिकला नसता. त्याची बेनिफिट आपल्याला दिसते.
बघा ना आता सर, आता एवढं टेम्परेचर आहे किंवा हीट आहे, बरोबर आहे, खाली हीट लागून फळं तुमचे लगेच गाळायला पाहिजे होते, परंतु कुठं दिसतंय तसं नाही. आपण खाली जरी पाहिलं सर तर असं काही आहे का फळं तोडून फेकलेत त्यांनी कुठं मध्ये किंवा गळून गेलेत? नाहीतर हे आता एवढा पाऊस चालू आहे, तुम्ही बघताय सगळं इकडे डाळिंबाचे जे अजून फळ आहे आताच्या कंडिशनला ह्या पिरियड मधले ज्या बाग आहे ना, त्यांचे डाग काढून बाग खाली झाली, फळं नाही राहिले. आपण अजून कोणतंच फळ काढलं नाही, म्हणजे तेल्याचं नाही काढलं, टिपक्याचं नाही, कोणतं कोलेक्ट्रोपिकमचं नाही, कोणताच नाही काढलं. एवढा अजून हातच नाही लावेल त्याला. तुमचा सगळा जो माल आहे तो पूर्ण झाडाच्या मध्ये लागलाय, मध्ये लागलेलं आहे. बरोबर आहे. हो. मग सांगा, जर बेन काढील जर फळं आहेत हे सगळं, यांची साईज तुम्ही काय म्हणताय 400? सर खरंच 400 होईल यांची, जास्त पुढे जाईल. नाही, सरासरी 400 म्हटले, सरासरी 400 पुढे आपण धरून चालायचं. म्हणजे मी तर म्हणतो सरासरी 450. सरासरी बरोबर आहे, कारण की सगळं जे फळ आहे ते कुठे बेन काढील आहे. आणि तुम्ही तिसरा जो बेसल डोस आहे तो पण पूर्ण केला. मागच्या वर्षी तुम्ही दोनच बेसल डोस केले होते, तर त्याचा तुम्हाला साईजला थोडा फरक पडला होता. त्यावेळेस तुम्ही आता डायरेक्ट साईज साठी तिसरा बेसल डोस टाकलेला आहे. आणि तिसरा बेसल डोस तुम्ही डायरेक्ट फोकून दिला म्हणत होता बेडवर. हो, फोकून दिलाय. शेतकरी म्हणतात की आमच्याकडे गवत आलेले, तिसरा बेसल डोस आम्हाला टाकता येत नाही, आम्ही टाकणार नाही, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, आता पाऊस होता ना खूप. हो, मग आता काय होतं, पावसाळ्यात पूर्ण बेडवर मुळे ऍक्टिव्ह राहते. बरोबर. काय एकाच ड्रिपर खाली मुळे डाळिंब तिथं अन्न खात नाही. बरोबर. पूर्ण बेडवर आपण फुकून दिलं. बरोबर. त्याच्यामुळे ते सगळी मुळे ऍक्टिव्ह झाली. बरोबर. शेतकरी हे करू शकता की जर पाऊस जर असेल, बेसल डोस देऊ शकत नसेल, डायरेक्ट फोकून द्या, कारण की तुमची सगळी मुळी काय ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. आणि जमीन भुसभुशीत राहते, मुळी चालू राहते. आता एकंदरीत जे आपल्या भागात डाळिंब शेतकरी आहेत त्यांची काय परिस्थिती आज परिस्थिती अशी सर, 3 राऊंड झालेले टिपक्याचे, तेल्याचे तोडू, तर त्या झाडाला आज मालच नाही. आता त्यांना वाटत एकदा काढलं म्हणजे एकदा काढला का 15 दिवस झाले का परत आहे तेवढाच डाग वाढत राहतो. म्हणजे तुम्हाला एक छोटासा डाग दिसतोय, म्हणजे एखादी बुरशी जर बसली, जेव्हा तिथे लाखो बुरशी एकत्र येतात तेव्हा तुम्हाला एक छोटासा डाग दिसतो. बरोबर आहे ना? म्हणजे जेव्हा तुम्हाला रोग कळायला लागतो तेव्हा जवळपास 30-40% तो आलेला असतो, खराब झालेला असतो माल. जसं की तेलाचं उदाहरण तर तुम्हाला माहिती आहे. बर, आता किती बागा असतील आपल्या परिसरामध्ये? आपल्या परिसरात या परिसरात 100 एकर असेल तरी. 100 एकर. तांब्याला जवळजवळ 500-600 एकर असेल. बर, आता त्यांची काय कंडिशन आहे ओव्हरऑल? तेल्या बघतोय आपण सगळ्यात त्रासलेली शेतकरी. बाग ह्या स्टेपच्या बागच टिकलेल्या नाही सर, राहिले नाही. तेल्यामुळे डायरेक्ट फुटल्या नाही, तेल्या पण या वर्षी पावसाचं प्रमाण पण जास्त राहिलं. हो, म्हणजे पाऊस जेवढा जास्त ना, म्हणजे रिमझिम पाऊस होता. रिमझिम पाऊस होता आणि मे पासून पाऊस होता. बरोबर. म्हणजे जरी गॅप पडला पण ऊन पडलं नाही. अवकाळी पाऊस होता ना. हो, फक्त आजच जास्त 1-2 दिवसापर्यंत ऊन पडलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे स्वच्छ वातावरण अजिबात नाही. म्हणजे रोग आणि किडीला जे काही वातावरण पाहिजे ते कंटिन्यू होतं, तरी त्याचा काही प्रादुर्भाव झाला नाही. आता आपण बघतोय सर, हे बघा इथं भूछत्र बघतोय की राम सर काय सांगता, हे जे भूछत्र जर असेल तुमच्या शेतामध्ये तर तुमच्या जमिनीमध्ये जो काय सेंद्रिय कर्ब आहे त्याचं प्रमाण काय झालेलं आहे? वाढत चाललेलं आहे. त्याच चिन्ह आहे ना? भरपूर आहे सर. म्हणजे तुम्ही इथून मागे जे कंटिन्यू एसटी वैदिक वापरताय त्याच्यामुळे हे दिसतंय तुम्हाला मातीमध्ये झालेला बदल. आता बघा सरांच्या हातातले फळं बघा सर, काय वाटतंय सर तुम्हाला? मग पानं फळाची एकदम जबरदस्त. आज जर पाहायला गेलं तर अशी फळं बघायची म्हटल्यावर इस्रायलला जायला लागेल किंवा सफरचंद सुद्धा फिकं पडेल. आता बघा ना सर, हे फळ इकडे आता समोर, आता इथे चमक बघा, हे बघा कोणत्या साईडने बघा तुम्ही, हा डायरेक्ट ऍपल वाढतोय सर, वाढतोय का नाही? आणि ह्याची पाकळी बघा, जस काय डिझाईन बनवली आपण. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता सांगत होते की पाकळी आणखीन टाइम आहे, साईज म्हणणार म्हणजे आणखीन भरपूर. ही जेव्हा पाकळी अशी होती ना, हो मिटती ना, बरोबर, ती साईज पूर्ण झालेली. परंतु आणखीन बघतोय एवढी साईज होऊन आणि वजनदार आहे सर. कच्च आहे अजून, हे देठ जेव्हा असं खोल जाईल ना, हो नाही तेच कळतं. हे बघा, हे बघा सर,
आता ह्याचा देठ बघतोय आपण, ह्याच्यावरूनच कळतंय आपल्याला की साईज किती होणार आहे आणि किती जाड आहे तो देठ बघा, मग लेअर बघा त्याची. म्हणजे हे जे साईन आहे आज फळावरचं, तर हे साईन हेच सांगू राहिलो तुम्हाला की आरामशीर तुमचं फळ हे 450-500 पर्यंत आताच वेट त्याला भरपूर आहे. आताच वेट भरपूर आहे. बरोबर आहे. बरं, आता दुसरी गोष्ट आणखीन बघतोय सर आपण. आता किती वर्षाची बाग आहे म्हणजे ही? 7 वर्षाची. म्हणजे लावल्यापासून नाही, बरोबर. 4-5-6 वर्ष. 6 वर्ष. बर शेखर सर, आता आपण बघतोय की जर 5-6 वर्षाची बाग झाली तर तिचं जे खोड आहे तिची साल निघायला लागते. परंतु सर तुम्ही कोणतंही खोड बघायचं, एकाही खोडाची साल निघलेली नाहीये. मी कोणतं झाड बघा. अरे बापरे, हे बघा, हे बघा सर, क्वालिटी बघा. म्हणजे दाणा जर पाहिला आपण, दाणा जो म्हणतो तर तो पूर्णपणे एकदम चांगला मोठा आहे. हे बघा, पूर्ण कलर आलेला कलर पाहिला जर पाहिलं तर एकदम गर्द आहे, पूर्ण गर्द आहे. असा कलर जेव्हा कधी येतो माहितीये का, तेव्हा पूर्णपणे फळ झालेलं असतं. बरोबर. पण ह्या एसीटी वैदिक मुळे फळ मॅच्युअर पण दिसतं आणि फळाची जी क्वालिटी ती पण चांगली दिसते. म्हणजे तुम्ही आज जरी हार्वेस्ट केला तरी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही आणि चांगला रेट भेटेल, रेट पण चांगला भेटतो. असं त्याच्यामुळे जो मॅच्युरिटी यायला एसीटी वैदिक मुळे आणखीन त्याचा फरक पडतो. एसीटी वैदिक सर पहा ना, फ्रीजला जास्त चाटलेलं नाही, बरोबर आहे. बर्निंग जास्त नाही, सन बर्निंग नाही, फ्रीजनं चाटलेलं नाही, डाग नाही, चट्टा नाही, बॉइलिंग नाही कुठंच. बरोबर आहे ना. आता तुमची काळीची जमीन आहे, बरोबर आहे, तेवढ्यात तुम्ही ब्रश कटर मारले वरून. आता याला बॉइलिंग होऊन यांचे फळं वेगळायला पाहिजेत, परंतु तसं कुठेही दिसत नाही. दाणा बघा सर, एकदम बळकट. म्हणजे आज जर पाहिलं गेलं दाण्याची क्वालिटी तर एकदम असा मोठा दाणा दिसतो, एकदम हे त्याच्यामध्ये गरे. अरे बापरे, कलर बघा. हे बघा ना सर, काय हे एकदम जबरदस्त. जरा टेस्ट करा. तुम्ही केला का टेस्ट? हा, पहा बरं किती साखर पहा. उपासाला चालत नाही का? हो, डाळिंबाचा उपास धरलेला आहे, मार्केटला गेल्याशिवाय खायचं नाही. आम्ही खाऊ शकतो. हा, तुम्ही खाऊ शकता, तशी बाकीचे खाते. तरी या समोर. हो, त्याच्यामध्ये वीज नाही. तुमचं काय नाव आहे? रुपेश शिरसाट. बर, तुम्हाला काय आवडतंय बागेविषयी? याची साईज वगैरे चांगली झाली आहे. तर मी ट्रॅक्टर चालवते, स्प्रे वगैरे मीच करतोय. बरं. मी जेव्हापासून बघतोय ना, अजून असं काही वाटलं नाही की तेल्या वगैरे जास्त आहे, खराब वगैरे किंवा टिपका वगैरे आलाय, असं काहीच नाही आलं. आता इतर बागांनी पण तुम्ही जाता असाल, तर ह्या बागांमध्ये त्या बागांमध्ये काय फरक? खूप फरक आहे. हे काय खोटं बोलते नाही? आता मी बघितलंय ना, नाही, काय फरक जाणवला तुम्हाला? फरक म्हणजे टिपका वगैरे जास्त काही दिसलाच नाही, डाग नाही, डाग वगैरे काही डाग नाही. दुसरे आणि साईज वगैरे याची चांगलीच आहे, साईज चांगली आहे आणि सगळे युनिफॉर्म साईज. आता हे बघा, हे झाड बघा सर, तिकडं पलीकडे बघा, तिकडे. आता या झाडाचे कोणतेही फळ बघा तुम्ही, तुम्हाला सगळे फळ एकसारखे दिसतील. बरोबर आहे. हे बघा, हे झाड बघा, एकदम जबरदस्त आहे. बघा ना काय ते सगळे फळ. काडी बघा, एका काडीला 4-4 फळं लागलेली. बघा, ही काडी बघा किती स्ट्रॉंग आहे आणि तिला फळं बघा किती लागली. बघा ते काय आहे, चमत्कारच आहे ना. इकडे बघा, इकडे आधी सर, हे बघा इकडे बघा. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर याच्या मागे तुमची साधना आहे काहीतरी. बरोबर आहे. शेतकऱ्याला काय वाटतं की हे दाखवता युट्यूबवर की एवढे चांगले फळ आहे वगैरे, परंतु एका वर्षाला झाले काही? एका वर्षामध्ये किती वर्षापासून मेहनत चालू आहे? 4-5 वर्ष. म्हणजे हे ह्या झाडाच्या लागवडीपासून एसीटी वैदिकचा वापर करतायत. त्यांची जी जमीन आहे ती सुपीक होत 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 आता ह्या स्टेजला गेलेली आणि हे त्याचं फळ आहे. खरं तर शेतकऱ्याला वाटतंय आपल्याकडे बाग आहेत, आपण बी एसीटी वैदिक वापरतो, मग आपली क्वालिटी का नाही अशी. परंतु तुम्ही पहिल्यांदा काय केलं, माती श्रीमंत केली. राम सर काय सांगता की तुम्ही तुमची माती श्रीमंत करा, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर. आणि तुम्ही 5 वर्षापासून तेच केलं की मातीवर काम केलं, तुमची माती सुधारली आणि आज त्याचं फळ तुम्हाला बघायला भेटतंय. डाळिंब पिकाबद्दल जर सांगायचं ठरलं तर शेतकऱ्याला वाटतं महाग आहे, पण राम सर सांगतात मातीवर काम करा, माती कमजोरीवर करा. हो. आणि त्या पद्धतीने आपण माझ्या मागच्या वर्षी 2 बेसल डोस झाल्यामुळे मला त्याचा तोटा जाणवला. बरोबर.
शेतकऱ्यांनी 3 बेसल डोस हे भरायलाच भरायलाच पाहिजे. पाहिजे. एकदा खाली झाल्यानंतर पहिला Rest रेस्ट पिरियड मधला बरोबर धरत्या वेळेस एकदा आणि थोडीशी साईज होताना झाल्यानंतर एकदा. ते 3 बेसल डोस तर करायलाच पाहिजे. कंपल्सरी गेलेच पाहिजे. त्याचा आपल्याला बेनिफिट 100% मिळणार. राम सर सांगत राहता मातीवर काम करा, हो. वर काम तुम्हाला कमी करायचं. बरोबर आहे. त्या पद्धतीने आपण करीतोय. करीतोय त्याचं फळ आज मला मिळालं. बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणजे या पिरियडला डाग वगैरे काही म्हणजे हैराण झालेले. बरोबर. या वर्षी तर समस्या म्हणजे डाळिंबाची फार बिकट आहे. फार बिकट आहे. बरोबर. त्याच्यात आपला बाग सगळं अजून कुठंच काही मार्केटला तोडलेलं तसं पाहिलं ना सर, सगळा खरडाच माल येतोय. खरडा टिपका नाही, तसं नाही झालं सर. काय झालं, टिपका दिसला तोड, त्यांना वाटतं अजून टाइम आहे बागायला त्याच्या, बरोबर. पण तो परत वाढतच चाललेला आहे. वाढत जातो. म्हणजे किती महाग फवार माल येतो तो नाही, नाही, वाढतच control जातो. नाही. Control नाही. म्हणजे ते कमजोरीवर कामच करते नाही ना. समजा खाली वॉशनावर कामच नाही ना सर. खाली जर मुळी बंद पडली तर वर टिपका ऍक्टिव्ह होणार आहे 100%. 100%. आता तुमच्याकडे व्यापारी आले असतील. हो. किती नाही, अजून नाही आले आणखी व्यापारी, नाही आले. अजून नाही बरं, आले. तुम्हाला काय वाटतं हे जर माल घेऊन गेले स्टेकर सर बाजारात काय रेट भेटेल याला? 200-250 पुढंच. 250 रुपये 250 किलो. रुपये पुढे किलो. किती झाले? 20 टनच पकडला आपण. हे तर जास्त निघतो पण 20 टन पकडा कितीच होईल? 200 रुपये पकडा. चला रेट किती होतील 20 टनाचे? 22 लाख रुपये 22 लाख रुपये. सर बरोबर ना? का जास्त होतं? 50 लाख रुपये होतील. 50 लाख रुपये. 50 20 टनाचे हो 2 एकर. 50 लाख रुपये सर. आणि आपण 200 रुपयाचा रेट पकडलाय आणि 20 टन माल पकडलाय तरी पण 50 लाख रुपये होतील. 760 झाडांमध्ये 760 झाडामध्ये कमीत कमी 50 लाख रुपये उत्पन्न. कमीत कमी. जास्त निघेल परंतु कमीत कमी पकडले आपण. मला सांगा जर अशी जर शेती केली तर तुम्हाला काय आवडते? शेतकऱ्याचे सोन्याचे दिवस नाही येणार. सोन्याची फॉर्च्युनर राहतील शेतकरी. मग 100%. म्हणजे ह्या वेळेस आपला या वेळेस अन्नाची फॉर्च्युनर राहणार. बरोबर ना? नाही, आधी घर बांधायचे. बरं, घर बांगला बांधायचं. बांधायचं. चाल तुम्ही मोफत मार्गदर्शन शेतकऱ्यांना तुमचा नंबर सांगा ना एकदा. माझे नाव अण्णासाहेब जाधव. काही शेतकऱ्यांना जर मोफत मार्गदर्शन लागलं तर आज जे अण्णासाहेब जाधव आहे तर त्यांचा म्हणजे आपण जर पाहिलं तर ह्या भागातील 1 नंबरचा भाग आहे. तर शेतकऱ्यांना व्हिजिट करायची असेल किंवा मोफत मार्गदर्शन जर लागत असेल तर त्यांचा आपण संपर्क नंबर घेतलाच आहे. तर त्यांना कधीही तुम्ही फोन करू शकता. फोन उचलशाल ना सर? हो, उचलील ना. 100% ते फोन उचलतील आणि तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं किंवा मटेरियल लागलं ते पण तुम्हाला अवेलेबल करून देतील. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.